मित्रमैत्रिणींना, आज आपण ऐकतोय सप्तपदी पर्व नवे भाग 20। आज रिद्धीचा वाढदिवस। ती सकाळीच उठून आवरून बाहेर आली। देवघरात जाऊन देवाच्या पाया पडली। अरुंधती हॉलमध्ये बसलेल्या होत्या, त्यांच्या पाया पडली। किचनमध्ये जाऊन मंजिरीच्याही पाया पडली। हर्ष अजून मॉर्निंग वॉकवरून परत यायचा होता। आज फारच लवकर उठलीस, अरुंधती म्हणाल्या। मग वाढदिवस आहे ना माझा। तिच्या चेहऱ्यावर नेहमीसारखाच उत्साह दिसून येत होता। आणि यावर्षी तू मला स्वतःहून काही मागितले नाहीस का? मागितले नाही तर देणार नाही आहेस का तू? रिद्धी भुवया उंचावत म्हणाली। सगळंच आहे तुझ्याकडे, आता मी तुला काय देणार? तू मला खरंच गिफ्ट देणार नाहीस? रिद्धी चेहरा छोटासा करत म्हणाली। घे, नाराज होऊ नकोस। अरुंधतीने तिच्या हातात एक बॉक्स दिला। मम्माजी, काय आहे यात? रिद्धी उत्सुकतेने म्हणाली। विचारतेस काय? उघडून बघ। रिद्धी तर आधीच बॉक्स उघडायला लागली होती। त्यात एक छानशी रिस्टवॉच होती। नाईस, मला खूप खूप आवडलं तुझं गिफ्ट। थँक्यू 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 मम्माजी, ती अरुंधतीच्या गालाचा पापा घेत म्हणाली। अरुंधतीनेही रिद्धीच्या कपाळावर आपले ओठ टेकवले। मम्माजीने बघ किती छान गिफ्ट दिलं आहे मला। तू काय देणार आहेस? रिद्धी आपला मोर्चा मंजिरीकडे वळवत म्हणाली। मी काही नाही देणार, तुझ्या डॅडला माग काय मागायचं ते, मंजिरी म्हणाली। डॅड आणि तू काय वेगळी आहेस का? पण डॅडची जास्त लाडकी आहेस ना तू। तुझीही लाडकी आहेस की ग? रिद्धी दोन्ही हाताने मंजिरीच्या पोटाला विळखा घालत म्हणाली। मग तुमच्या दोघांच्या प्रेमाशिवाय काहीही नको, गंमत म्हणून बोलले मी सगळं। रिद्धी तिच्या छातीवर डोकं ठेवत म्हणाली। ते कळतंय मला, पण जास्तही मॅच्युअर वागू नकोस। तुझा हट्ट करून मागणं जास्त आवडतं आम्हाला, मंजिरी तिला प्रेमाने थोपटत म्हणाली। आज काय प्लॅन आहे मग? अरुंधतीने विचारले। आपण सगळे वात्सल्यमध्ये जाणार आहोत। तिथल्या मुलांना आवश्यक वस्तू, खेळणी आणि जेवण द्यायचं। नो केक कटिंग, नो गोंधळ, रिद्धी म्हणाली। तुझ्या वयाच्या मुली मित्रमैत्रिणींसोबत हॉटेलमध्ये जाऊन पार्टी करतात आणि तू काय त्या अनाथाश्रमात जाऊन साजरा करणार? आमचं फक्त तुला 18 वर्षे तिथे न्यायचं ठरलेलं होतं, अरुंधती म्हणाल्या। 19 वर्षांनंतर मी ठरवलं आहे। आता मला मतदान करण्याचा अधिकार मिळाला आहे। हे छोटे मोठे निर्णय तर मी घेऊच शकते ना, रिद्धी ऐटीत बोलली। आता इथे मतदानाचा काय संबंध? मंजिरी म्हणाली। काय संबंध म्हणजे? मतदान करून देश कुणाच्या हातात द्यायचा ते मी ठरवू शकते। आता ते माझ्या एकटीने नसले ठरत तरी खारीचा वाटा आहेच की। मग हे छोटे मोठे डिसिजन घेणे फारच सोपी गोष्ट आहे, रिद्धी म्हणाली। तुला बोलण्यात फारच पटाईत झाली आहेस। ही पोरगी राजकारणात जाते की काय कळतच नाही, मंजिरी डोक्यावर हात ठेवून म्हणाली। अरुंधती गालात हसत होत्या। चांगलंच आहे मग, सुशिक्षित तरुणांनी राजकारणात पडायलाच पाहिजे, त्याशिवाय देशाची प्रगती होणार नाही। रिद्धीला जायचं असेल तर मी तिला सपोर्ट करायला तयार आहे, हर्ष आत येत बोलला। रिद्धी धावत जाऊन त्याच्या कुशीत शिरली। विश यू व्हेरी हॅपी बर्थडे प्रिन्सेस, तो रिद्धीच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणाला। थँक्यू सो मच डॅड, ती हर्षच्या पाया पडली। हर्षने तिला मनापासून आशीर्वाद दिला। तुला काही गिफ्ट हवं असेल ना? हर्ष म्हणाला। नकोय मला काही गिफ्ट, तुम्ही सगळे मला देवाने दिलेले गिफ्ट आहात। तू सुद्धा आमच्यासाठी गॉड गिफ्ट आहेस माय डिअर प्रिन्सेस, हर्ष म्हणाला। तरीही मला सध्या काहीही नको, मला जेव्हा लागेल मी तुमच्याकडे मागून घेणार। ठीक आहे, वाटेल तेव्हा माग, पण रामायणाच्या कैकेयीसारखं काही मागू नकोस म्हणजे झालं, हर्ष हसत म्हणाला। मी आता कुणाला वनवासात पाठवणार आहे? नाही, असं काहीच मागणार नाही, पण एखादा हट्ट नक्कीच पुरवून घेईल, रिद्धी म्हणाली। तुझा प्रत्येक हट्ट पुरवायला तुझा डॅड समर्थ आहे, हर्ष तिला जवळ घेऊन थोपटत बोलला। आय नो डॅड। चला मग आवरा लवकर, मंदिरात दर्शन घेऊन वात्सल्यमध्ये जायचे आहे, हर्ष म्हणाला। मी तयार आहे, तूच लवकर आवरून ये डॅड, रिद्धी म्हणाली। तू तयार आहेस? अगं तुझा वाढदिवस आणि तू एवढा सिंपल ड्रेस घातला आहेस, बर्थडे गर्ल तर अजिबातच वाटत नाही, हर्ष म्हणाला। सिंपल आहे म्हणून काय झालं, नवाकोरा आहे, तेवढंच बस झालं, रिद्धी म्हणाली। अगं पण हर्षी, 3 आमदारांची मुलगी आहेस तू आणि एवढा साधा ड्रेस घालून बर्थडे सेलिब्रेट करणार आहेस? नाही डॅड, आपण सेलिब्रेशन नाही करणार आहोत। देवाचे आशीर्वाद घेऊन वात्सल्यमध्ये तिथल्या मुलांसोबत माझा आनंद साजरा करणार आहे बस, कुठलाही केक कटिंग न करता। हे काय, आता केकही कापणार नाहीस? आपण दरवर्षी जाऊन त्या मुलांसमोर केक कट करत असतो, पण तिथल्या मुलांना तर त्यांचे वाढदिवस कधी आहेत हे माहीत सुद्धा नसतं।
आणि असलं तरी त्यांना कधी केक कापायला मिळणार? आपल्याला केक कटताना पाहून त्यांना काय वाटत असेल याचा आपण कधी विचारच करत नाही. त्यांच्याही मनात इच्छा होत असेल ना, आपणही छान छान कपडे घालावेत, केक कापावा. म्हणून मला फक्त त्यांच्यासोबत गप्पा मारायच्या आहेत, त्यांना गिफ्ट द्यायचे आहे. किती मोठी झालीस ग, फक्त वयानेच नाही विचारानेही. माझ्या मनात हा विचार कधी आलाच नाही. त्यांना आपल्या निमित्ताने केक खायला मिळतो एवढंच वाटायचं मला. हर्ष हळवा होत म्हणाला. मंजिरीच्याही डोळ्यात पाणी दाटून आले. केकचं काय एवढं आहे डॅड? आपण एखाद्या दिवशी मोठा केक नेऊया, तिथल्याच मुलांना केक करायला लावू, रिद्धी म्हणाली. सगळं तुझ्या मनासारखं होईल, हर्ष रिद्धीच्या डोक्यावर प्रेमाने थोपटत म्हणाला. उशीर होतोय डॅड, लवकर आवरून ये, रिद्धी म्हणाली. तोपर्यंत मी नाश्ता रेडी करते. मंजिरी किचनमध्ये निघून गेली. आद्विक कुठे गेलाय ग? त्याच्याशिवाय मंदिरात जायचं का आपण? रिद्धी म्हणाली. तो क्लासला गेला आहे, ड्रायव्हरला सांगितलं त्याला तिकडेच घेऊन यायला, अरुंधती म्हणाल्या. एक दिवस घरी थांबला तर काय बिघडलं असतं? रिद्धी म्हणाली. तो काय तयारच असतो घरी राहायला. 2 तासाचा तर क्लास असतो, तेवढंच त्याचंही मन तिथे रमतं आणि आपल्याही डोक्याला शांती, अरुंधती म्हणाल्या. आपल्या डोक्याला शांती मिळावी म्हणून तिथे पाठवत असतं त्याला? मला वाटलं काहीतरी शिकेल म्हणून पाठवत असाल, रिद्धी डोक्यावर हात मारत म्हणाली. शिकायलाच पाठवतो ग, पण त्याला मित्र जमवायची किती सवय आहे माहीत आहे ना. तो काही मुकाट्याने बसून शिकणाऱ्यातला आहे. घरी असला की किती गोंधळ घालत असतो, अरुंधती म्हणाल्या. हे बरं आहे, 1 तीर से 2 निशाणे, रिद्धी हसत म्हणाली. तसं म्हणायला काही हरकत नाही. जाताना आपणच त्याला घेऊन जाऊया, कशाला उगीच ड्रायव्हरच्या हाताने आणायचे, रिद्धी म्हणाली. तू आणि तुझा डॅड बघून घ्या काय करायचे ते, अरुंधती म्हणाल्या. हर्ष त्याचे आवरून खाली आला. त्यांनीही आज ऑफिसला सुट्टीच घेतली होती. मुलांचे वाढदिवस असले की तो ऑफिसला जाणे टाळायचाच. बाहेरगावी असेल किंवा फारच महत्त्वाचं काम असेल तरच त्याच्या नियमात फरक पडत असे. एरवी कामापेक्षा जास्त महत्त्व तो आपल्या कुटुंबाला द्यायचा. चला म्हणू, लवकर लवकर नाश्ता आण, हर्ष पायऱ्यांवरून उतरत बोलत होता. तयारच आहे, तुमचीच वाट बघणे सुरू आहे, डायनिंग टेबलवर त्याची प्लेट सर्व करत ती म्हणाली. अरुंधती, हर्ष, मंजिरी आणि रिद्धी नाश्ता करायला बसले. नाश्ता झाल्यावर मंदिरात जायला निघाले. डॅड, आद्विकला घेऊन जाऊया ना, रिद्धी म्हणाली. ड्रायव्हर आणेल त्याला वात्सल्यामध्ये, हर्ष म्हणाला. मला मंदिरातही हवा आहे तो सोबत, रिद्धी म्हणाली. अगं कशाला, तसंही त्याला एवढं कोणतं कळतं देवदर्शन, सगळे लक्ष मस्ती करण्यात असते, हर्ष म्हणाला. पण देवाचा तर असेल ना त्याच्याकडे लक्ष. हर्ष मात्र रिद्धीच्या बोलण्यावर निरुत्तर झाला. त्याने गाडी आद्विकच्या क्लासकडे वळवली. हर्ष स्वतः जाऊन आद्विकला क्लासमधून बाहेर घेऊन आला. तो तर उड्या मारतच आला. दीदी हॅपी बर्थडे, आदू रिद्धीच्या गळ्यात पडत म्हणाला. एवढ्या लेट विश करतोस, मी नाही घेणार जा, ती नाटक करत म्हणाली. सकाळी लवकर का उठली नाहीस? मी किती सकाळी आवरून क्लासला येतो, आदू म्हणाला. मी उठले होते, तू माझ्या रूममध्ये येऊन का नाही विश केलेस? ओके, नेक्स्ट टाईम मी लक्षात ठेवतो, आदू अरुंधतीला बिलगून बसला. काय शिकवले आज क्लासमध्ये, अरुंधतीचा प्रश्न. असंच आपलं रोजचंच, आद्विक म्हणाला. रोज रोज काय सारखंच शिकवतात का वेगळे काहीतरी असेल की, अरुंधती म्हणाल्या. मम्मा, अगं त्याच्या अभ्यासात लक्ष असेल तेव्हा कळेल काय शिकवलं ते. मस्ती करत असतो सारखा. मी गेलो तेव्हा समोरच्या मुलाच्या खोड्या काढत होता, हर्ष म्हणाला. ड्रॉइंग काढायला लावली होती, आदू म्हणाला. काय काढलंस तू, दाखव बरं. समोरच्या मुलाला विचारत होतो, त्यांनी काय काढलं, दाखवत नव्हता म्हणून त्याला पेन टोचत होतो, तर डॅड आला, मग मला सुट्टी मिळाली. हे, आदू बोलला. धन्य आहे बाई या पोराचे, पुढे काय होणार देव जाणे. देवाकडे चाललो आहे तर विचारूनच घेऊया, रिद्धी हसत म्हणाली. तिच्या बोलण्यावर सगळेच जण हसायला लागले. गाडी गणेश मंदिरासमोर थांबली. सकाळचे 10 वाजले होते. मंदिरात फारशी गर्दीही दिसत नव्हती आणि वातावरण तर एकदमच रम्य दिसत होते. सगळेजण गाडीतून उतरले आणि मंदिराच्या पायऱ्या चढायला लागले. आद्विक सगळ्यांच्या समोरच पळत होता. आदू, अरे हळू पडशील, मंजिरी आणि अरुंधती सारख्याच त्याला हाका मारत होत्या. पण ऐकतोय कुठे तो, पुढे जायचा आणि परत त्यांची वाट बघत थांबायचा. न राहून हर्ष त्याच्यासोबत गेला आणि हात पकडून चालू लागला. तोंडाचा पट्टा तर निरंतर चालूच होता.
मंदिरात पोहोचल्यावर रिद्धीच्या हातून पूजा करून घेतली. सर्वांनी नमस्कार केला आणि सर्वांना प्रसाद वाटला. अर्थात प्रसाद वाटण्याचे काम आद्विकने स्वतःकडे घेतले होते आणि सगळ्यांना माझ्या दीदीचा बर्थडे आहे म्हणून सांगण्यास विसरला नव्हता. मंदिराला प्रदक्षिणा मारून झाली. लवकरात लवकर आश्रमामध्ये जायचं होतं. हर्षची तिथे बाकी ट्रस्टींसोबत मीटिंगही होती आज. खाली उतरतानाही आद्विकचा उत्साह मुळीच कमी झाला नव्हता. सर्वांच्या पुढे तो धावत आला. हर्षला महत्त्वाचा फोन आल्याने तो फोनमध्ये बिझी झाला. त्यामुळे रिद्धी आद्विकला गाठण्याचा प्रयत्न करत होती, पण तो आपला चाललाय पुढे पुढे. आदू थांब ना, नको पळू, रिद्धी आवाज देत होती आणि धडाम आदू आपटलाच. धावत येऊन त्याला उचलणार तेवढ्यात त्याला कोणीतरी उचलले. हर्षचे फोनवर बोलताना वरून लक्ष होते. त्यानेही फोन ठेवला आणि तोही धावतच निघाला. आदू पिल्लू काय झाले? रिद्धी त्याच्या जवळ जाऊन रडतच येत म्हणाली. चांगलंच खरचटलं होतं आणि ओठातून रक्त वाहायला लागलं होतं. रक्त बघून तर रिद्धी चांगलीच घाबरली. रिलॅक्स रिलॅक्स, एवढं काहीही झालं नाही, तो तरुण ज्याने आदूला उचलले होते तो म्हणाला. असं कसं काही झाले नाही, एवढं रक्त निघतंय ओठातून, रिद्धी म्हणाली. त्या मुलाने आपला हात आद्विकच्या ओठावर दाबून धरला होता. दात ओठात रुतल्यामुळे रक्त येतंय, या वयात एवढं चालतंय आणि घाबरू नका, मी डॉक्टर आहे, तो तरुण म्हणाला. तेवढ्यात तिथे हर्ष पोचला. तोही घाबरला होता. डॅड बघा ना किती रक्त येतंय. रिद्धी अजूनही रडवेला चेहरा करूनच होती. हॅलो अंकल, मी डॉक्टर आहे, माझ्या गाडीमध्ये मेडिकल किट आहे, आपण याला खाली नेऊया, मी त्याला औषध लावून देतो, फार काही लागलं नाही, घाबरायची गरज नाही, असे बोलून त्याने आद्विकला उचलले आणि खाली वळला. हर्ष आणि रिद्धी त्याच्या मागे नकळतच निघाले. त्याची पर्सनॅलिटी होतीच तशी इम्प्रेसिव्ह. तिघेही खाली गाडीजवळ आले. त्या तरुणाने आद्विकला औषध लावून दिले आणि स्वतःजवळची एक गोळीही खायला दिली. थँक्यू, फार मदत झाली तुझी, हर्ष म्हणाला. हॅलो अंकल, मी अमेय मोरे, नुकतीच MBBS पूर्ण केलं आहे मी, तो आपला हात हर्षच्या समोर करत म्हणाला. मी हर्षित इनामदार, ही माझी मुलगी रिद्धी आणि हा आद्विक. हर्ष आपली ओळख करून देत म्हणाला. म्हणजे तुम्ही मुंबईमधले नावाजलेले बिझनेसमॅन आहात, एम आय राईट? अमेय म्हणाला. हो, बरोबर ओळखलंस. तुम्हाला भेटून फारच आनंद झाला सर, अमेय एक्सायटेड होत म्हणाला. मला पण फार आनंद झाला तुला भेटून, खूप मदत झाली तुझी, थँक्यू वन्स अगेन. मी एवढंही काही केलं नाही, तेवढं तर माझं कर्तव्यच होतं. हा तुझ्यातला चांगुलपणा बोलतो. बाय द वे, आज माझ्या मुलीचा वाढदिवस आहे म्हणून आम्ही इथे आलो. ओ रिअली, हॅपी बर्थडे मिस रिद्धी, अमेय रिद्धीकडे बघत म्हणाला. दोघांची नजरानजर झाली. रिद्धी तर त्याच्याकडे बघतच राहिली. थँक्यू, एवढे बोलून तिने आपली नजर खाली झुकवून घेतली. अमेय, तुझ्याकडे एखादे इंजेक्शन नाही का याला द्यायला? फारच मस्ती करत असतो, हर्ष म्हणाला. आहे ना, देतो लगेच. नको नको डॅडी नको, तो रिद्धीच्या मागे लपत म्हणाला. का नको? पळू नको म्हटलं तर ऐकत नाहीस, हर्ष बोलला. मंजिरी आणि अरुंधती खाली आल्या. आद्विकला बघून दोघींनी डोक्यावर हात मारून घेतला. अमेयने त्याला जास्त काही झाले नाही म्हणून समजावले. हर्षने अमेयसोबत दोघींची ओळख करून दिली. थोडंफार बोलणं झालं आणि अमेय दर्शन घेण्यासाठी मंदिराकडे निघाला. सॉरी अमेय, आमच्यामुळे तुला अर्ध्यातून परत यावे लागले, हर्ष म्हणाला. पण त्यामुळे तुमची ओळख झाली. एवढ्या मोठ्या व्यक्तीशी ओळख होणे काही लहान गोष्ट नाही, अमेय हसतच म्हणाला. आद्विकच्या डोक्यावर हात फिरवून आणि सर्वांना बाय करून तो मंदिराकडे निघाला. त्याचा हसतमुख चेहरा बघून खरंच प्रसन्न वाटत होतं. मंदिराकडे जात असलेल्या त्याच्या पाठमोरे आकृतीकडे रिद्धी बघतच राहिली. तर कोण असेल हा अमेय? आपल्या स्टोरीचा हिरो तर नाही? बरोबर, आता कहाणीमध्ये आपल्या हिरोची एंट्री झाली. हिरो डॉक्टर आहे आपला, कळलं का? चला तर मग या भागावर चांगल्या चांगल्या कॉमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद.